मस्त कारले आले. आता हे झेंडा बिंडा दाखव की. तरी ते इंडिपेंडन्स डेचे तुम्हाला खूप खूप शुभेच्छा. इथे चिवला सकाळी सकाळी सोडून आले आणि आल्या तुम्हाला तर माहितीच आहे आपल्याला घर वगैरे सगळं स्वच्छ असलं ना तरच आपल्या मनाला प्रसन्न वाटतं. आता इथे सुट्टी असली तरी सगळ्यांचं जे आहे ना त्यांच्या मनाप्रमाणे असतं. मात्र आपल्याला अख्खा दिवस सगळा कामातच जातो. इथे सगळं काही आवरलं, सोफा वगैरे क्लीन वगैरे करून घेतला. आणि ही कारली ना आमच्या झाडाला आलेली आहेत बरं का. म्हणजे आईने वेल लावला होता ना तर मस्त अशी कारली आलेली आहेत. ते काय करणार आहे नाही आपल्याला भाजी. मस्त कारले आलेत म्हणजे झाडाला. हे बघा एवढ्या वेलाला एवढे मोठे कारले आले. एवढंच होते छोटे हा एवढेच होते. त्याच्यामध्ये एक मोठा आहे आणि 3 छोटे आलेत कारले. मस्त आहेत असे एकदम. सगळेच तोडून आणले आईने. बघू आता त्याचं कारलं करून बघूया आपल्या घरातल्या. वाजलेत किती वाजले आता? 10:30 वाजले. अजून आंघोळीचा पत्ता नाहीये. चिवला तर घेऊन आलेली आता स्कूलवरून. आणि आता बटाटे लावले कुकरला. मस्त असे पराठे वगैरे असं बेत आहे. आणि मस्त असे बाकीचा ब्लॉग तुमच्याशी शेअर करते. आता सुट्टीचा दिवस म्हटलं ना की काहीतरी नाश्ता वगैरे आमच्याकडे असतोच. आणि शनिवार रविवार आहे ना जेवण नसतंच, पण फक्त नाश्त्यावरच आमचं भागलं जातं. बाकी इतर वेळेस मुलांना मग काहीतरी वरचं खाण्यामध्येच मग त्यांचा दिवस निघून जातो. तर इथं बटाट्याचे पराठे करायचं ठरलं होतं. मग बटाटे पटकन सोलून वगैरे घेतले. आणि स्मॅशर माझ्याकडे अशा लाकडी पण आहे आणि स्टीलचं पण आहे. तर छान असं करून घेतलं स्मॅश. आणि नंतर मिरच्या, आलं आणि लसूण वगैरे छान कुटून वगैरे घेतलं. आणि बटाट्यामध्ये जिरे मोहरीची फोडणी वगैरे करून मग त्याच्यामध्ये कढीपत्ता टाकला, कांदा वगैरे टाकून बटाटा वगैरे फ्राय करून घेतला. छान असा स्मॅश वगैरे करून घेतला. आता आजकालचे बटाटे काय एवढे चांगले येत नाहीत, त्याच्यामुळं हा बटाटा थोडासा खूपच पातळ झाला होता. इथे मात्र मी कसुरी मेथी ना जरूर वापरते. बटाट्याची भाजी असली ना खूप छान होतं. आणि नंतर इथे शेजवान चटणी ना पराठ्याला यूज करते. तसा तुम्ही कोणता पण सॉस वगैरे यूज करू शकता पराठ्यासाठी. तर माझ्याकडे सध्या शेजवान चटणीच होती. आणि नंतर 2 चमचे आपले बटाट्याचं जे आहे ना भाजी ती चांगली पसरून घेतली, कारण थोडीशी पातळ झाली होती चिकट बटाटा असल्यामुळे. आणि मग मी इथं स्क्वेअरच्या पद्धतीने ना त्याची लाटी करून घेतली बटाट्याची. वरती मी थोडंसं आपलं धना पावडर टाकली आणि थोडंसं पीठच भुरभुरलं, कारण दुसरा चाट मसाला, पेरी पेरी मसाला वगैरे असं काहीच नव्हतं माझ्याकडे अवेलेबल. जेवढं होतं तेच सामग्री सगळी वापरली. आणि इथे छानपैकी असा उंडा तयार करून घेतला. नंतर नाही का तो उंडा असा छान पिठामध्ये घोळून घ्यायचा आणि व्यवस्थित असं लाटून घ्यायचं. आता स्क्वेअरच्या याच्याने नाही का थोडंसं बॅटर जे आहे ना आतलं ते थोडं बाहेर येतच, पण नंतर व्यवस्थित असं चौकोनी करून घ्यायचं आपण. आणि मुलांना चौकोनी आणि वेगवेगळ्या शेपमध्ये पराठे असेल ना तर ते आवर्जून खातात. आपण तसं बाकीच्या भाज्यासुद्धा त्याच्यामध्ये घालू शकतो. आता तव्याला तावा आला आहे, त्याच्यावर तेल वगैरे टाकलं. तेल किंवा तूप वापरू शकता तुम्ही. जर मुलं तूप तसंही खात नसतील तर पराठ्यामध्ये तुपाचा ऑप्शन छान आहे, म्हणजे तूप वापरू शकता पराठ्यामध्ये मस्त असं. आणि नंतर मग खालीवर मस्त भाजून वगैरे घेतले पराठे. आणि अशा प्रकारे हा पराठा तयार आहे. आपली पण अशी खूप मस्त अशी स्वप्न असतात बरं का, पण तीसुद्धा आपल्या घरच्यांसाठी आपल्याला पूर्ण करण्यासाठी आपल्याला तेवढी मेहनत घ्यावीच लागते. तर इथे ना मलई काढत होते मी. आणि मलई दरवेळेस मी काढत असते, म्हणजे घरचं जे तूप असतं ना ते आम्ही या मलईपासूनच तयार करते. आणि इथे स्टीलच्याच पातेल्यात ठेवते. प्रत्येक सकाळची संध्याकाळची जी मलई आहे ना ती काढून ठेवते. आणि नंतर मग ती छान अशी ढवळून घेत असते. प्रत्येक वेळेस ढवळला ना ते की मग खुंबट असा वास जो आहे ना तो येत नाही मलईला. आणि थोडंसं विरजण पण टाकायचं असतं, म्हणजे जेणेकरून थोडासा आंबटपणा आपल्या दह्याला येत राहतो. तर तुम्ही कसं तूप करता, डायरेक्ट क्रीम आणून करता की घरी अशीच मलई लावून करता, मला कमेंट करून नक्की सांगा. ते नंतर काढ ना, ते दाखव ना. ते असं नाही करायचं. 10 out of 10 पडली आम्हाला. 10 out of 10 पडले आहेत आमच्या जीवला क्लास 8 मध्ये रिव्हिजन मध्ये. अरे वा खूप छान. पॅरेंटची साईन पाहिजे. पॅरेंटची. इथे 15 ऑगस्टच्या दिवशी चिवला मिळाली ही 10 out of 10ची खुशी जी आहे ना, तर ते आपलीसुद्धा आठवत नसेल की आपल्यालासुद्धा एवढे मार्क मिळाले असतील. तर मग इथे मस्त असे नाही का सगळे भांडे वगैरे घासून घेतले, जे सकाळचे नाश्त्याचे वगैरे काय असतील चहा पाण्याचे ते. आणि इथे ना पाणी आम्हाला इथं 1च तास असतं दिवसभरातून. साठवलेलं पाणी उरलं नाही ना की मग नळाचं पाणी घ्यावं लागतं. आणि ही जी गाळणी आहे ना ती आता डीमार्टला जायचं ठरलं आणि ही गाळणी घरात आली. चिवच्या पप्पाने आणली होती कॅन्टीनमधून. आता थोडासा खाऊ आहे ना तो थोडा खाऊ द्यावाच लागतो, कारण आता नाश्ता वगैरे सगळंच झाला आहे, दुपारची वेळ होती.
होती, त्याच्यामुळे आता दोघांनाही चिवडा वगैरे हवा होता म्हणून ते दिला. आणि इथं कारलं बघा, तुम्हाला दाखवलं होतं ना सकाळी, ते चिरून वगैरे ठेवले मस्त. आता संध्याकाळी त्याचे ना गोड आंबट गूळ वगैरे टाकून छान असं त्याची चटणी करायची आणि खूप छान लागते याची चटणी. सगळं आता झालेलं आहे, नाश्ता झाला आहे आणि भांडे पण झालेत. आता सकाळी आज 15 ऑगस्ट आहे, त्याच्यामुळे सकाळी आहे ना चिव पण जाऊन आली आणि आता ती 5:30ला उठली होती जवळजवळ. ती एवढ्या लवकर उठायची सवय नाही तिला, पण 2 वेळा तिने मला उठवलं. एकदा 4 वाजता उठवलं आणि एकदा 5 वाजता उठवलं. तर त्याच्यामुळे माझी पण नीट झोप नाही आणि तिची पण नीट झोप नाही झाली, कारण तिला जायचं इतकी एक्सायटेड होती ती की 15 ऑगस्टला मला जायचं. चैतू काही जात नाही, त्याला जास्त इंटरेस्ट नाही आणि सेलिब्रेशन होतं फक्त, बाकी एवढं काही नव्हतं. भाग वगैरे कशात घेतला नव्हता, त्याच्यामुळे गेली होती आणि लगेच 9:30 वाजता सुटलं त्यांचं. मग तिथून पुढे सगळं बाकी आवरून वगैरे झाले. आता आज जायचं ठरवलं आहे डीमार्टला, नाहीतर मग मार्केटला सामान वगैरे जे भरायचे किराणा महिन्याचा तो तिथूनच भरायचा असं ठरवते मी. कारण डीमार्टला थोडंसं फरक पडतो किराणा भरायला, म्हणजे मार्केट यार्डच्या दृष्टिकोनातून डीमार्टचा जरा स्वस्त पडतो मला असं वाटते. तर मला वाटतं एकदा तिथून भरावा आणि मग मी तुमच्याशी शेअर करते की काय डिफरंट आहे तिकडच्या प्राईसचा आणि इकडच्या प्राईसचा. तर दाखवते तुम्हाला मी. आता हा डीमार्टचा ब्लॉग आहे ना तुम्हाला उद्याच्याला येईल, कारण उद्या नागपंचमी आहे आणि आज भावाचा उपवास होता, त्याच्यामुळे मग उद्याच्याला डीमार्टचा तुम्हाला ब्लॉग येईल आणि जी शॉपिंग केलेली असेल त्याचा व्हिडिओ मी परवाच्याला सांगेल तुम्हाला, म्हणजे परवाच्या ब्लॉगमध्ये येईल. तर चला मग आजचा व्हिडिओ इथेच संपवते आणि भेटू आपण आता उद्याच्या छान अशा ब्लॉगमध्ये. तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या. सो टेक केअर अँड बाय.